नमस्कार. चला तर मग आज आपण कपड्याचे मोल ही एक खूप सुंदर गोष्ट ऐकणार आहोत. या कथेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आपल्या गोष्टीची सुरुवात एका खूप महत्वाच्या प्रश्नाने करणार आहोत, बरं का? विचार करा, एखादी गोष्ट, कोणतीही गोष्ट नष्ट करायला, तोडायला कितीचा वेळ लागतो? एक क्षण, बरोबर? पण तीच गोष्ट बनवायला, तिला तयार करायला किती वेळ लागत असेल? This simple question is at the heart of our story today. It takes just a moment to destroy something, but how long does it take to create it? ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या पहिल्या भागाला. यात आपण दोन अशा लोकांना भेटणार आहोत ज्यांचे स्वभाव एकमेकांपेक्षा अगदी वेगळे आहेत. एक आहेत संत आणि दुसरा आहे एक तरुण. सो लेट्स मीट दीज टू व्हेरी डिफरंट पीपल. आपल्या गोष्टीमधले पहिले जे आहेत ते आहेत महान संत कवी तिरुवल्लुवर. ते व्यवसायाने एक विणकर होते आणि स्वभावाने एकदम शांत, विनम्र. आणि त्यांच्याबरोबरच दुसरा आहे एक तरुण. तो खूप श्रीमंत आहे, पण तितकाच गर्विष्ठ आणि त्याला दुसऱ्यांची खोडी काढायला, चेष्टा करायला खूप आवडतं. सो वी हॅव टू ऑपोजिट्स, वन अ काम अँड पोलाइट सेंट अँड दी अदर अन ॲरोगंट अँड केअरलेस यंग मॅन. आपण आत्ताच ऐकलं की तिरुवल्लुवर एक विणकर होते. आता विणकर म्हणजे काय? तर विणकर म्हणजे ती व्यक्ती जी धाग्यांपासून कापड विणते, हो की नाही? इट्स अ प्रोफेशन दॅट नीड्स अ लॉट ऑफ स्किल अँड पेशन्स. चला, आता बघूया पुढे काय होतं ते. आपल्या कथेचा पुढचा भाग आहे कपड्याची किंमत. आणि इथेच तो गर्विष्ठ तरुण ठरवतो की आपण तिरुवल्लुवर यांच्या संयमाची परीक्षा घ्यायची. दिस इज द पार्ट वेअर द यंग मॅन डिसाइड्स टू टेस्ट द सेन्स पेशन्स. तर झालं असं की तो तरुण बाजारात जातो, थेट तिरुवल्लुवर यांच्याजवळ. तिथे असलेलं एक सुंदर कापड उचलतो आणि त्यांना विचारतो, याची किंमत काय? सो इन द मार्केट द यंग मॅन अप्रोचेस तिरुवल्लुवर अँड आस्क्स फॉर द प्राइस ऑफ अ पीस ऑफ क्लॉथ. तिरुवल्लुवर अगदी शांतपणे उत्तरं देतात, 8 नाणी. आणि हे ऐकताच तो तरुण काय करतो माहितीये? तो ते कापड घेतो आणि मधोमध फाडून टाकतो आणि मग विचारतो, आता बोला, याची किंमत काय? मला काय वाटतं, तिरुवल्लुवर रागवले असतील? नाही, ते तितक्याच शांतपणे उत्तर देतात, आता याची किंमत 4 नाणी. त्या तरुणाला आश्चर्यच वाटतं, पण तो काही थांबत नाही. तो ते कापड पुन्हा एकदा फाडतो. विदाऊट गेटिंग अँग्री, तिरुवल्लुवर जस्ट सेज 4 कॉइन्स. सरप्राइज्ड, द यंग मॅन टेअर्स इट अगेन. आता किंमत झाली 2 नाणी. तिरुवल्लुवर यांचा तो शांतपणा बघून तो तरुण आत्ता मात्र अधीर होतो. त्याला वाटतं की यांना राग कसा येत नाहीये, आणि मग तो त्यांना राग यावा म्हणून ते कापड पुन्हा पुन्हा फाडतच राहतो. द प्राइस केप्ट गोईंग डाऊन विथ ईच टेअर फ्रॉम 8 to 4 अँड देन टू 2 कॉइन्स. थांबा, इथे जरा विचार करूया. एवढं सगळं होऊनही तिरुवल्लुवर अजूनही शांतच आहेत. तुम्हाला काय वाटतं, आता तरी ते रागवतील का? लेट्स पॉज अँड थिंक. आफ्टर ऑल दिस, विल तिरुवल्लुवर फायनली गेट अँग्री? नाही. तरीही तिरुवल्लुवर शांतच राहिले. शेवटी त्या सुंदर कापडाच्या छिंद्या झाल्या. ते पूर्णपणे निरुपयोगी झालं. तेव्हा तिरुवल्लुवर अगदी हळुवारपणे म्हणाले, आता आता याची काहीच किंमत उरली नाही. फायनली द क्लॉथ वॉज जस्ट युजलेस रॅग्स अँड तिरुवल्लुवर सॉफ्टली सेड, नाव इट हॅज नो व्हॅल्यू. आणि इथूनच आपल्या कथेला एक खूप महत्त्वाचं वळण मिळतं. कारण आता त्या तरुणाला कळणार होतं की मेहनतीचं खरं मोल काय असतं. दिस इज द टर्निंग पॉइंट where the young man learns the true value of hard work. त्या तरुणाला आपली चूक कळते आणि तो 8 नाणी देऊ करतो. पण तिरुवल्लुवर ते पैसे घ्यायला नकार देतात. ते म्हणतात, अरे, नुकसान पैशाचं नाहीये, कारण पैशाने हे कापड काही परत येणार नाही. तिरुवल्लुवर रिफ्यूज द मनी, सिम्पली सेइंग मनी कॅनॉट ब्रिंग इट बॅक. मग तिरुवल्लुवर त्याला समजावून सांगतात की हे फक्त एक कापड नव्हतं, तर ह्यामागे अनेकांची मेहनत होती. ते म्हणतात, अरे, आधी एका शेतकऱ्याने शेतात कापूस पिकवला, मग एकाने त्या कापसापासून सूत कातलं, मग एका रंगारीने त्या धाग्यांना रंग दिला, आणि मग शेवटी मी ते विणलं. बघ किती लोकांची मेहनत होती, आणि ही सगळी मेहनत तू फक्त एका क्षणात वाया घालवलीस. अ फार्मर, अ स्पिनर, अ डायर अँड अ वीवर, ऑल देअर हार्ड वर्क वॉज डिस्ट्रॉईड इन अ मोमेंट. हे सगळं ऐकल्यावर त्या तरुणाला खूप खूप लाज वाटते. त्याला त्याची चूक खऱ्या अर्थाने समजते. चला तर मग, आता आपण या गोष्टीतून काय शिकलो हे काही सोप्या प्रश्नांमधून पुन्हा एकदा आठवून पाहूया. तयार आहात? सो लेट्स रिव्ह्यू द की पॉइंट्स ऑफ द स्टोरी. ठीक आहे, तर पहिला प्रश्न, तिरुवल्लुवर कोण होते?
आणि दुसरा प्रश्न, त्या तरुण मुलाने काय केलं? उत्तर अगदी सोपं आहे, नाही का? तिरुवल्लुवर एक महान संत कवी आणि एक विणकर होते. आणि त्या तरुण मुलाने काय केलं? तर त्याने तिरुवल्लुवर यांना राग यावा म्हणून मुद्दाम ते कापड फाडलं. आता पुढचे 2 प्रश्न. पहिला आहे, त्या तरुणाच्या वागण्यावर तिरुवल्लुवर यांनी काय प्रतिक्रिया दिली? आणि सर्वात महत्त्वाचा दुसरा प्रश्न, या गोष्टीतून आपल्याला कोणता बोध मिळतो? याचं उत्तर तर आपल्याला माहीतच आहे. तिरुवल्लुवर पूर्ण वेळ शांत आणि विनम्र राहिले. आणि यातूनच आपल्याला बोध मिळतो की आपण नेहमी इतरांच्या मेहनतीचा आदर केला पाहिजे. ही स्टेड काम अँड पोलाइट. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट लेसन इज दॅट वी शुड ऑलवेज रिस्पेक्ट द हार्ड वर्क ऑफ अदर्स. आणि आता आपण पोचलो आहोत या कथेच्या सर्वात महत्त्वाच्या विचाराकडे, म्हणजेच आजच्या सुविचाराकडे. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं. इतरांच्या मेहनतीचा आदर करा. कारण एकदा एखादी गोष्ट नष्ट झाली की ती परत मिळवणं खूप अवघड असतं, किंबहुना अशक्यच. सो प्लीज ऑलवेज रिमेंबर टू रिस्पेक्ट द हार्ड वर्क ऑफ अदर्स.